इकडे घुसून गेलो नाही, इकडे इकडे आला त्याला लाताला टाकणार होता. काय झालं तेल फिरवते आता गरा निघत नाही. सो गुड मॉर्निंग गाईज, मी रिंकू आजच्या न्यू आणि फुल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आता आपल्याला आपली तयारी वगैरे झालेली भाई आणि आपण जायचं आता थोड्या वेळात. 9 वाजता ट्रेन आहे आपली, आता 7 वाजले. मग पाहू आता, थोडं तयारी वगैरे बाकी आहे, ती तयारी करून आपण निघू. मम्मी आता चहा बनवते आपल्यासाठी मस्त अद्रक टाकून चहा पिऊ मस्त. असं का? आणि मामीशी बोलते, तिकडनं मस्त सनलाईट येतोय एकदम भारी. बोल. हाय गाईज, गुड मॉर्निंग. बोल. गुड मॉर्निंग. वापस बोल तू वापस. इकडे बघ कॅमेरा थांब. आता म्हणतो थांब. हाय गाईज, गुड मॉर्निंग. हा इकडे बघ कॅमेरा का. ती जोरात बोल ना. हाय गाईज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय तू बोल, इकडे बघ. गुड मॉर्निंग. झोप लागते तुला. तर आपला सामान बाहेर निघाला आहे. मम्मीने त्यांना पप्पा जिजून तर सोडत आहे. मम्मीने ते आता मला घ्यायला वैभव सामान. चला आता जाऊ रेल्वे स्टेशनला, तिथं बघायचं थोड्या वेळ. मम्मीने ते तिकडे गेले. आला वैभवी. काय गाड्या. चला आता जाऊ. आला चिमणा उडू राहिला बघा. हिला बसता भी येत नाही यार. अरे ते करते बरं का भाऊ, तिथे पायाला जाऊ. इथं माझ्या गाडीवर बसायला कसं नाही होतं. सरक पुढे सरक. अरे बापरे. हा आता चला. सो काय आता इथं या प्लॅटफॉर्मवर आम्ही येऊन गेलोय. बाकीचे येणार आहे, आम्ही लवकर येऊन गेलोय. इकडे पप्पा आहे, इकडे मम्मी. इथं बसून राहू थोड्या वेळ. गाडी येईन 9:30 पावणे 10 वाजता. वैभवन येतोय थोडा. तिकडे आपला भाऊ आहे, इकडे मावशीन ते बी आलेले. इकडे आपला भाऊ. बाकीचे तो गाडी आता आम्ही तिकडे जात आहे. तिकडे ट्रेन आलेली, दुसरीकडे येणार आहे ते सगळे इकडे जात आहे. सो गाईज आता ट्रेन आलेली. आपण चक्कर भेटेल का ना. आता सगळ्यांना बसवून दिलेलं आहे आपण, आणि इकडे जात आहे दुसऱ्या साईडला. वैभवची सीट पाहायची. सो गाईज लोक पाहताय, पण आपण काही बोलायचं नाही, चालत राहायचं. फक्त ब्लॉग चालू करून चालायचं, लोकांना पाहू द्यायचं काय पाहताय. हा इकडे झोपलेला आहे. इकडे मामा आहे, हा इकडे आहे. काय चालेल पिक्चर पाहताय. पिक्चर दाखव. कोणता पिक्चर पाहतोय. कोणता आहे मला हे दाखव ना. कुबेरा पिक्चर. हे आपल्या ट्रेनचं. अरे तिकडे गाणे डायरेक्ट, इकडे तरी साफ आहे. आता आम्ही जाता जेवणला. याला घेऊ जेवण. जेवण
शोध घाल ना पटापट. बाकीचे इकडे जेवण करताय. हा भाऊ इकडे बसलाय. आम्ही इकडे मी आणि पप्पा. जेवण करू मस्त. काय आणलं काय आपल्याला बटाट्याची भाजी, कुळा, पोळी आहे. इकडे याला पण दिलेली भाजी. जेवण करू हे झोपून जाऊ मस्त. काय गाजर आबा डांगऱ्या डांगऱ्याचे तू काय फोन पाहतो रे. चल चला भाऊ आता डायरेक्ट जेवण वगैरे करू आणि नाही झोपून जाऊ. चला बाय बाय. हा बोल ना काय गोलू म्हणे गोलू. आपला गोलू. सो काय आता आपण नंदुरबार मध्ये आम्ही इकडे बसलेलो आहे. जेवण झालंय आपलं. हा भाऊ इकडं असं नाही करायचं. नंदुरबार स्टेशन इकडे हे लोक बघा काय माहिती नाही आपल्याला. जेवण करू आले रेल्वे वाले त्यांना फटके देतो ते. भाई कोणतरी येणार भाऊ तो इकडे घुसून गेलो. इकडे इकडे आला त्याला लाता टाकणार होता. साईडा नाच साईडा नाच म्हणतो. देखो गाइस कितने बैठे ये लोग. तिथे बसलेले डायरेक्ट तारांवर. ते बी रेल्वेच्या तारांवर. बाकीचे वरती उडून राहिले. बाप रे बाप. चला आपल्या शहरामध्ये असं कधी पाहायला भेटलेलं नाही. अरे भाई हजार अरे भाई साप इथे जाते बा तिकडे पूर तिकडे पर्यंत बसलेले बघा. भाई 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 साप आयला एवढे बेकार बसलेले ते डायरेक्ट बघा ना. सगळा हवा बसलेला आहे. बाई वरती बघ. खूप लागले तिथं आम्ही हे घेतलंय खायला. जाऊ तिथे बसून खाऊ मस्त. अहमदाबादला जे अजून तिथे थांबलेली रेल्वे केव्हापासून 40 रेल्वे थांबलेली. आणि तो भाऊ आमच्याकडे बाहेर उभा. त्याला म्हटलं तिकडेच थांब. तो तिकडे उभा आहे. काय करायचं म्हटलं जाऊ दे आता. सोगायला आपण उतरणार आहे खाली. आता आपलं स्टेशन आलेलं आहे. स्टेशनचं नाव आता खाली उतरल्यावर बघतो. सगळे रेडी झालेले आहे इकडं. मम्मी ते नुसते घाबरताय. आम्ही दरवाजाजवळ उभे राहता येतो. मम्मी ते नुसते घाबरताय. आम्ही दरवाजाजवळ उभे राहता येतो. भाई काय 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 देत ना. आम्ही 2 मिनिटं दरवाजाजवळ आले की लगेच इकडे म्हटलं ठीक आहे चला उतरू फटाफट. स्टेशन आलेलं आहे आता इकडं. आपण सुरेंद्रनगरला उतरलेले. बघू काय चेकिंग करतो पोलीस. चेकिंग करताय चेकिंग. कैरियर वाला भी कर वो चाहिए तो बोल दो 150 में लेके चलो. अरे 100 में क्या सर यार नहीं पड़ता. 1200 रुपये लगते हैं. हम यहाँ से यार आने जाने का 400-500 रुपये तो गैस बैठ जाता है यार. 70 किलोमीटर जाने का और 70 किलोमीटर 20 रुपये का. हाँ कोई बात नहीं चलो. आता टॅक्सी वगैरे बुक केलेली आपण. 150-130 रुपीज पर पर्सन आहे. पहिले 200 सांगत होते. आता सांगतायत बऱ्यापैकी. जाऊ आता तिकडं गेल्यावर तिकडं रूम वगैरे बुक करायचे. सगळे चालत आहे इकडं पुढे.
तर आता आपण बसलेले सगळे रोड चांगला सगळे खाली नाही सरकते देऊ तो. नाही सर. नाही नाही सो गाईज हा आहे रूम आमचा. इकडं सगळं काही आहे बघा. इकडे झोपू आता जेवणाला जायचं आपल्याला बाहेर जायचं जेवण चांगलं आहे. सो आता आपण जेवणला जातोय इकडं आता कोणते तरी हॉटेल वगैरे मध्ये मम्मी ते पप्पा आणि ते पाहू आता इकडं या साईडला हॉटेल आहे पुढे हायवेवर आम्ही हा हायवेवर जायचं ना हायवे म्हणतो सॉरी हॉटेलमध्ये जायचं आम्ही इथं आलो होतो पण हे सगळं फुल आहे हे मा चामुंडाचं गेस्ट हाऊस आहे तिथंच पण मग तिथं फुले सगळं कारण काहीतरी कार्यक्रम आहे बाई किती गंदा पडक रोड आहे गंदा पडक. कारण आपण पुढे तर चल त्यामुळे आपण हॉटेल घेतलं हॉटेलमध्ये गेल्यावर जेवण करताना मला भेटतो लोक येत आहे आता मग आपले फॅमिली ही हॉटेल सपना पाहून मला सपनों में रहती है वो गाणं याद आ गया इकडे बी हॉटेल आहे आता भाऊ इकडे मामा ते काय म्हणता काय इकडं काय मेन्यू पाहताय आम्ही बसलेलो ही मम्मी पप्पा सगळी फॅमिली चहा चालली बेकार लोक आहे काय झालं तेल फिरवते आता गरा निघत नाही म्हणे कोण कोणतं डायरेक्ट असते भाई मजा कुठे पडलं टाकलंच मी हेवत नाही काय रे तुम्ही आता जेवण वगैरे झालेलं आहे आपलं तिकडे सगळे लोक बसलेले बाहेर बिल वगैरे देत आहे आता इकडं पण हात आलो होतो जेवण मस्त होतं इथलं हा म्हणजे ठीकठाक होतं बाटल्या भरून जात आहे वापस आपल्या हॉटेलमध्ये जे रूममध्ये मस्त जेवण झालं मस्त काय काय खाल्लं आपण आता कोल्हापुरी व्हेज मिक्स आणि अजून काहीतरी होतं यार काहीतरी काय होतं पनीर हां पनीर 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 सगळे ते काय आम्ही पुढे येऊन गेलो आता लागते आम्हाला झोप जाऊ रूमवर भेटू द्या बाय बाय